नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? तर बघा, 2-3 दिवस आधी आम्ही गेलो होतो एका ठिकाणी नर्सरी बघायला. तर तिथल्या दादांनी ना आम्हाला हा एवढा पपया भेट दिला. शेवटी कसं आहे, शेतकरीच असतात आणि त्यांचं मन इतकं मोठं असतं की ते काहीही द्यायला नाही म्हणत नाहीत. बिझनेसवालं, कपड्यावाला असो, दवाखान्यावाला असो किंवा किराणा, कुठलंही दुकानदार किंवा कुठलंही हे असलं तर ते आपल्याला फुकट 1 रुपयाचंही देत नाही. पण आपला एक शेतकरीच मायबाप असा असतो, जगाचा, असंच नाही म्हणत, जगाचं पालनपोषण करता. तर त्यांच्याकडे गेलं तर कधीच खाली हाताने येत नाही. तर बघा, हा एवढा पपया दिला. तर आता त्याला कापून बघूया आपण कसा निघतो. किती छान निघाला हे. तर त्या दादासाठी, शेतकरी दादासाठी एक लाईक नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा. आणि मला एक सांगायचं आहे की आम्ही आता 1-2 दिवस झाले बाहेर कामानिमित्त जावं लागतं. तर गाडीत गेलं तरी पण इतकं ऊन लागतं, AC मधून डायरेक्ट उतरून उन्हात फिरू नका. आणि तसंही जर 2 व्हीलरवर वगैरे फिरत असाल तर कानाला पूर्ण शरीर कवर होईल एवढं हे करा. डोळ्याला चष्मा वगैरे लावा आणि उन्हापासून सावध राहा. शक्यतोवर गरज नसेल तर बाहेर पडू नका. आणि जर खूपच गरज असेल तर आपलं शरीर व्यवस्थित झाकून घ्या आणि सारखं पाणी पित राहा, जेणेकरून आपल्या शरीरात पाणी कमी पडणार नाही. आणि